सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 215 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले जे तत्व आणि सिद्धांत आहे, नित्य व अनादीचे जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं। अनेक विषयाच्या अनुषंगाने तत्व सिद्धांत बघितल्यानंतर नामधारक वासनिकांच्या मनामध्ये आचाराच्या संदर्भात जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे, त्या अनुषंगाने ते काढण्याच्या विषयाने आपण आचार मालिका व विचार मालिकेचं चिंतन केलं। आपण ज्या अवस्थेत आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, ज्या सांसारिक जीवनात जीवन जगत असताना आपण धर्माचा आचार कसा करू शकतो आणि कोणता करू शकतो, किती करू शकतो, याचं जोपर्यंत आपण चिंतन करत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत धर्माच्या संदर्भात निर्माण झालेली जी भीती आहे किंवा न्यूनगंड आहे ती निघून जाऊ शकत नाही। आणि म्हणून आपण त्याचं चिंतन केलं। जोपर्यंत आपण आचाराचा विचार करत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला समजू शकत नाही, कळू शकत नाही आणि परमेश्वर भेटू पण शकत नाही। आचार्य योग्यता, विचारे दृढता, आपली विचारातील दृढता निर्माण करण्यासाठी आपल्याला आचाराचा विचार करावाच लागेल। आणि मग तो आचार किती, कसा, कुठं, आपल्याला कोणता करता येऊ शकतो, याचा अभ्यास, याचं चिंतन जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही। आणि म्हणून नामधारक वासनिक यांना समोर ठेवून आपण हे चिंतन आजपर्यंत करत आलो। आणि हे चिंतन करत असताना सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित श्रीकृष्ण महाराज, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित दत्तप्रभू महाराज, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित गोविंदप्रभू महाराज, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित चक्रपाणी प्रभू महाराज, या 4ही अवताराचं आपण चिंतन केलं। हे 4 अवतार परमेश्वरांनी पूजनीय माई भटांना निमित्त करून आपल्याला सांगितले, त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं, त्यांचं वेगळंपण सांगितलं। आणि त्यांच्या संदर्भात जनमानसांमध्ये असलेला जो समज आहे, संशय आहे, गैरसमज आहे, तोही पूजनीय महादाईसांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वरांनी स्पष्ट आणि पारदर्शकपणे प्रमाण देऊन सांगितलेलं आहे। जोपर्यंत आपल्या मनातले जे गैरसमज आहे, जो ते निघत नाही, तोपर्यंत परमेश्वराची भक्ती आपण क्लिअर, स्पष्ट आणि पारदर्शकपणे करू शकत नाही। श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत, दत्तप्रभू महाराजांच्या बाबतीत जनमानसांमध्ये अनेक संभ्रम आहे, अनेक गैरसमज आहे। विष्णूचेच अवतार श्रीकृष्ण महाराजांना मानणारा 99% समाज आज आपण बघतोय। दत्तप्रभूंना 3 मुखी म्हणून भजणारा आज समाज आपण 99% बघतोय। परंतु त्यातलंच जे खरंपण आहे, जे वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळंपण आहे, ते सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपल्यामध्ये जी स्पष्टता आहे, आपल्यामध्ये जी पारदर्शकता आहे, आपल्या भक्तीमध्ये जी केवळत्व आहे, म्हणजे शुद्धता आहे, ती कुठेही दिसणार नाही। म्हणून श्रीकृष्ण महाराज असेल, श्री दत्तप्रभू महाराज असेल किंवा श्रीमद भगवद्गीतेसारखं तत्त्वज्ञान असेल, हे जर जनमानसांना समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर त्याला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी निरूपित असलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते पहिले अभ्यासावं लागेल। त्या नजरेतून, त्या दृष्टीतून त्याकडे जर बघितलं तर त्याला यातलं खरेपण, खोटेपण, योग्य अयोग्यता कळेल। आणि तीच नेमकी आपण त्या बाबतीत भाग्यवान ठरतो की आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला बोध दिल्यामुळे आपण ते जाणतो, समजतो आणि जाणून उमजून आपण ते करतो पण। तेच अन्य लोकांमध्ये बोध नाही, सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी त्यांनी जाणलेलं नाही, आणि म्हणून त्यांच्यामध्ये जी स्पष्टता आहे, पारदर्शकता आहे, ती दिसून येत नाही। पण तरीही आपल्याला जरी स्पष्टता असेल, पारदर्शकता असेल,
परमेश्वराचा बोध झालेला असेल, परमेश्वर काय याची ओळख झालेली असेल, चैतन्यापर परमेश्वर जो सर्वात मोठा आहे त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे, याची भक्ती करत असतानाही जर आपण विकल्प केला, म्हणजे देवतेच्या अनुषंगाने भक्ती करायला सुरुवात केली, जीवाच्या अनुषंगाने कर्मकांड विधी करायला सुरुवात केली, तर मात्र तो बोध परमेश्वराने आपल्याला देऊ नये काय उपयोग नाही. एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने लहान गोष्टीची अपेक्षा करावी यासारखं ते आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती, परमेश्वर समजून घ्यावा, जाणून घ्यावा, तरच आपल्यालाही ती परमेश्वराची भक्ती करता येईल. आपण गेली 4-5 सत्संगापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी स्वतःविषयी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, स्वतःचं जे वैशिष्ट्य वेगळेपण सांगितलेलं आहे, त्याचं चिंतन करत आहोत. खरं म्हणजे परमेश्वराला जाणणं, परमेश्वराला समजून घेणं आणि परमेश्वराला सांगणं हे कोणत्याही जीवाच्या आवाक्यातला विषय नाही. परंतु परमेश्वर दया माया कृपा करून यांनी त्या गोष्टी आपल्याला सांगतात, जाणवतात, समजावतात. परमेश्वराचीच कृपा म्हणून बोध आणि बोधशक्तीद्वारे आपण ते समजून उमजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ते उमटत असतं, समजत असतं. आणि म्हणून आपण त्याचं चिंतन करत आहोत. परमेश्वर कुठं भेटावं, कसा भेटेल, कशातून भेटेल आणि त्या परमेश्वराला ह्या जीवाकडून काय अपेक्षा आहे, हे जर अचूकपणे आपण जर समजून घेतलं, जाणून घेतलं, तर धर्माविषयी आपल्यामध्ये जी भीती आहे ती तर निघून जाईलच जाईल. परंतु अचूकपणे धर्माची किंवा परमेश्वराची भक्ती आपल्याला करता येईल. आपण समजून न घेता, जाणून न घेता भक्ती काय आहे हे लक्षात न येता जे जनमानसात चाललं आहे त्यालाच भक्ती समजतो आणि फसण्याची दाट आपली शक्यता असते. वास्तविक परमेश्वराने आत्मकल्याणासाठी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आत्मकल्याण हे आत्मशुद्धीशी निगडीत आहे, बुद्धीशी निगडीत आहे. आणि म्हणून आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो यावरती परमेश्वर प्राप्ती ठरते. आणि म्हणून ही वैयक्तिक साधना आपल्यावरती आपण केलेली काम किंवा कष्ट यातून परमेश्वर प्राप्ती होत असते. वास्तविक आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता आणि टेन्शन घेण्याचंच कारण नाही, कारण परमेश्वराने या जीवाचं सगळंही टेन्शन, सगळी चिंता घेतलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन वाडेवेडे फिरून आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आपल्या जीवनाचं नियोजन हे सर्वस्वी आपण आपल्या पूर्वकर्मानुसार आणि परमेश्वराने आपली केलेलं आहे. पण तरीही आपण याकडे बारीक लक्ष देत असतो. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन, छोट्या छोट्या गोष्टीचा ट्रेस घेऊन जीवन जगत असतो. भय हा जीवाचा स्वभाव आहे, परंतु निर्भयतेकडे नेणारं हे तत्त्वज्ञान जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा आपण टेन्शनही घेणार नाही आणि चिंताही करणार नाही. आपल्या जीवनाचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आपण काय करावं नेमकं हे आपल्याला न समजल्यामुळं सारं आयुष्य पणाला लावणारे आपण आजूबाजूला लोक दिसतात. आणि तरीही ज्यांना हवं तसं यश त्यांना मिळत नाही, भेटू शकत नाही. याची कारणं आपण शोधत नाही. परंतु परमेश्वर भक्तीमध्ये आपण हे जर समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आपलं जीवन अत्यंत सुंदर आपल्याला वाटेल, दिसेल. आणि अधिक सुंदर करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्याची ही रीत, ही पद्धत, ही कला जर आपण समजून घेतली, जाणून घेतली, तर नक्कीच आपलं जीवन अधिक सुंदर होईल. जीवनामध्ये सुख पाहिजे, या सुखाच्या पाठीमागं सारं जग पळतं आहे. परंतु सुख कशात आहे हे मात्र कोणालाच माहीत नाही. आणि ते सुख मात्र परमेश्वर भक्तीत आहे, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात आहे, ज्ञानात आहे. हे जर आपण समजलं, आपल्या लक्षात आलं, तर इकडं तिकडं पळण्यापेक्षा आपल्याच जवळ ते आहे हे जाणून आपण ते अधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. आज जगामध्ये भक्ती करणारे लोक आहे, का करतात, कशासाठी करतात, या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. आणि म्हणून
अज्ञानावश अन्यथा ज्ञानावश कर्मकांड अंधश्रद्धा यामध्ये अडकणारे लोक आपल्याला अनेक दिसतात. आपण मात्र त्यातून बाहेर पडलेलो पाहिजे. कारण मुळात परमेश्वराने अंधश्रद्धा किंवा कर्मकांड विधी उखाडण्यासाठीच अवतार घेतलेला आहे. खरं तत्त्वज्ञान सांगण्यासाठीच अवतार घेतलेला आहे. स्वतःची ओळख करून देण्यासाठीच अवतार घेतलेला आहे. या निरानंद जीवाला आनंदी करण्यासाठी किंवा आनंद देण्यासाठीच अवतार घेतलेला आहे. आणि आपण मात्र या आनंदाच्या रस्त्यावरती चालायच्या ऐवजी जे परमेश्वराने सांगितले नाही त्यावरती चालत आपल्याला हा आनंद मिळू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर कशातून कुठून कशा भेटेल याचं एक अचूक तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आपण त्याचा चिंतन करत आहोत. मागचं सूत्र होतं अखोरी अबोटी जन्म परमेश्वराती देवावे. तो विकार आणि विकल्परहित परमेश्वराला या जीवाने आपलं जीवन द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि आपण तिथंच कमी पडतो. कारण इंद्रियाच्या माध्यमातून विकार आणि मनाच्या माध्यमातून विकल्प मनमाळका आपला करण्याचा हा स्वभाव त्यावरती संयम ठेवून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण जर मार्गक्रमणा केली तर परमेश्वराचं साह्य भेटून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. येथीचा परमाणू तो ब्रह्माधिकाशी दुर्लभ. येथीचा परमाणू म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणचा. एकदा असंच गोविंदप्रभू बाबांची दुटी स्वामी श्री चक्ररांकड काही भक्त लोक घेऊन आले आणि ती दुटी त्याला रज लागले असतील मळ लागले असेल म्हणून बाईसा झटकत होत्या. एक स्वभाव असतो आपणही आपला एखादा कपडा आपण झटकतो नंतर घडी करतो नंतर घालतो ठेवतो. त्या पद्धतीने ते स्वभावत त्यांनी तो झटकला आणि मग स्वामी बाईसांना म्हणतात येथीचा परमाणू तो ब्रह्मादिकाशी दुर्लभ. आणि त्या दुटीला त्या प्रसादाला रज ते सुद्धा ब्रह्मादिक देवतांना दुर्मिळ आहे आणि तुम्ही असं का करता. बाईसांना न उमजून ते लक्षात येतं आणि बाईसा म्हणतात देवा मला ते माहीतच नव्हतं. इथून पुढं माझ्याकडून अशी चूक होणार नाही. जे परमेश्वर जी भक्ती आहे परमेश्वर ज्ञान आहे परमेश्वराची जी ओळख आहे. परमेश्वर स्वतः श्रीमद भगवद्गीतेत अर्जुन देवाला सांगतात की विश्वरूप जे तू बघतोय ते विश्वरूपाचं नखसुद्धा कोणत्या देवतेला पाहण्याची योग्यता नाही आणि पाहायला भेटत नाही. यातून जीवाचं मोठेपण परमेश्वराने सांगितलेलं आहे का कोणत्याही देवतेला ना परमेश्वर समजत ना कळत ना प्राप्त करता येत ना दिसत. तो परमेश्वर आपल्याला जाणवतो समजतो कळतो आणि आपल्या साधनेतून आपण त्या परमेश्वराला पाहू शकतो प्राप्त करू शकतो. म्हणजे या जीवाचं जीव पण मोठेपण जर जीवाने समजून घेतलं फक्त त्याची ताकद त्याला ती वाढवावं लागेल. जीव सर्वाधिकारी आहे परमेश्वर प्राप्तीच्या योग्यतेचा आहे म्हणूनच परमेश्वराने हा सारा उपद्व्याप त्याला आनंद देण्यासाठी केलेला आहे. परंतु त्या साधनेच्या माध्यमातून त्याला ती शक्ती ती ताकद निर्माण करावं लागेल. आणि म्हणून भक्ती परमेश्वराची जी आहे त्या भक्तीतूनच या साऱ्या गोष्टी उपलब्ध होणार आहे. परंतु ती भक्ती अवघड आहे खूप मोठी आहे आपल्याच्याने होईल का नाही असा गैरसमज आपण करून आपण आपल्याला जे भेटलेलं आहे ते प्राप्त करण्याचा विचार आणि उद्देश न ठेवता विनाकारण अन्यथा ज्ञानात आपण अडकलेलो आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी या वचनांचा आधार आपण जर घेतला तर नक्कीच आपल्या मनातला हा जो गैरसमज आहे तो दूर होईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला जो रस्ता आहे तो आपण दमदारपणे करू शकतो. येथीचा निरुपजेती तरी देहधरी ऐसा कवन असे. परमेश्वर म्हणता येथून जर नरकाचं वर्णन जर केलं तर तुम्ही आपला देह ठेवाल किंवा देह धराल असा कोणी नाही म्हटले. कारण नरक इतके मोठे आहे दुःखी आहे. यावरती आपण स्पेशल सत्संगच घेतलेले आहे. नरक या विषयावरती 3 सत्संग 4 सत्संग घेतलेले आहे. ते जर आपण ऐकले तर नक्कीच आपल्या मनामध्ये याविषयी भीतीता निर्माण होईल आणि ती व्हायला पाहिजे. कारण हे दुःख परमेश्वराला पावलं नाही म्हणूनच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन या जीवाला चैतन्य मायेच्या तमातून काढलं आहे आणि स्वतः संबंध देऊन स्वतः ज्ञान देऊन बोध देऊन या दुःखातून काढण्यासाठी परमेश्वर प्रयत्न करत आहे. ह्या जीवव्यसनीय परमेश्वराचं
कार्य किंवा परमेश्वर समजून जर घेतला तर आपलं दुःख आपल्याला पावत नाही का, तर आपल्याला ते दिसत नाही. अज्ञानाच्याने जीव हा सुखी होणं असे अज्ञान आहे, आपल्याला माहीत नाही. म्हणून त्या वर्णनातून जर आपण समजून घेतलं तर नक्कीच ते नको असं वाटेल. आणि मग परमेश्वर पूजनीय महादाईसांना सांगतात की इथीचा होय जे ते चुकीची. तुम्ही माझे जर झालात, अनन्यभावे शरण येऊन माझं प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा रस्ता सुरू झाला तर नक्कीच मी तुम्हाला निसंशय या नरकात जाऊ देणार नाही. परंतु या नरकाचं जर वर्णन मी केलं तर तुम्ही जगू शकत नाही, इतकं ते भयंकर आहे. आणि म्हणून त्याची भीती आपल्याला सतत असली पाहिजे आणि त्यातून निघण्यासाठी आपला प्रयत्नसुद्धा परमेश्वराच्या भक्तीतून आपण सतत सातत्यपूर्ण करत राहिलं पाहिजे. हाती शेळी डोये पाळणाई कायची रे म्हणे नागदेव रावळाची, येथीचे नावही नाही. छरदोबा नावाचे एक भक्त लीळाचरित्रामध्ये आपल्याला या साहित्यकारांनी आपल्या पूजनीय माईम भटांनी आपल्यापर्यंत आणलेले आहे. छरदोबा हे परमेश्वराचे श्रीमुखीचे बोधवंत अनुसरले, आचाराच्या एक विशिष्ट शिखरावरती गेले. घृणा इतकी की कोणीतरी उलटी केलेलं अन्न ते खाऊ शकत होते, खात होते, जेणेकरून वेळ न जाता आपलं स्मरण परमेश्वराचं राहील. परंतु परमेश्वराने दिलेले नियम, सांगितलेले नियम त्यांच्या लक्षात न आल्यामुळं त्यांनी त्यावरती मात केली आणि इतके मळाले का परमेश्वराचं नामसुद्धा विसरले. देवाने स्पष्ट सांगितले एका स्थानाची सवय न व्हावी, एका ठिकाणी राहू नये. परंतु स्मरण करत असताना त्यांना एक जागा आवडली. देवाला म्हटले आम्ही इथं राहू का. देव जीवाच्या स्वतंत्रतेला कधी हात लावत नाही. एवढं तत्त्वज्ञान सांगूनही जर यांना असं वाटत असेल तर ठीक आहे. ते तिथं राहिले. राहिल्यानंतर त्या शेतकरीला बरं वाटलं की आपल्या शेतात एक भिक्षुक आहे, साधू आहे. त्या निमित्ताने आपल्या शेतीची राखण पण होते. आणि मग ते शेतकऱ्याची त्यांची दोस्ती होते, गप्पा मारतात. बाबा तुम्ही कशाला मग भिक्षाला जातात, आम्हीच तुम्हाला भिक्षा घेऊन येऊ, तुम्ही स्मरण करा. त्यांना असं वाटतं की तेवढाच वेळ जातो आहे, आपण स्मरण करू. मग त्यातून दोस्ती घट्ट होते. घरचं जेवण यायला लागलं. शेतकरी एक दिवशी मरतो आणि मग त्यांच्या बायको यायला लागते. बायको म्हणते की तुम्ही आता इथं राहत आहे, आमच्या घरी चला, ओसरीला राहा. मग ओसरीला राहतात, ओळख होते, ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं, त्यातून मुलं बाळं होतात, सांसारिक होतात. परंतु संसार करत असताना इतके मळतात की नंतर परमेश्वर स्वतः समोरून येतात आणि स्वतः परमेश्वर औसादेवीला सांगतात की यांना विचारा कोणाचा आहे. तर औसादेवी म्हणते हाय रे कोणाचे तू. म्हणे नागदेव रावळांचे. म्हणजे परमेश्वराला इथेचं नावसुद्धा राहिलं नाही, इतका तो मळाला. पण परमेश्वराच्या भक्ती मिळणं ही परमेश्वराची कृपा आहे. परंतु ती टिकवणं मात्र आपला प्रयत्न आहे. त्या परमेश्वराला प्राप्त करणं हा आपला प्रयत्न आहे. ही आपली कड असली पाहिजे, आपली साधना असली पाहिजे. म्हणून जो मधला जो कड आहे अनुसरण्याचा किंवा साधना करण्याचा, हा जीवाचा असला पाहिजे. याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. धर्म तर परमेश्वराचा भेटला आहे, परंतु टिकवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण टिकवली पाहिजे. नाहीतर छरदोबांसारखं परमेश्वर भेटला, बोध झाला, ज्ञान झालं, अस्थिपरीच्या शिखरावरती आचार करायला लागला आणि एवढ्या आचारावरती सुद्धा जीव घसरू शकतो, गरगळू शकतो. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हा जीव चुकी होऊन प्रमाद घडून धर्मावरून जाऊ शकतो. याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण. नकारात्मक हे जे पात्र आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं साहित्यकारांचं कारणच हेच आहे की आपण कधीही समजू नये की मी जी साधना करतो आहे, जो आचार करतो आहे, त्यातून आता मला देव भेटेल. कारण शेवटच्या क्षणापर्यंत ही भीती मात्र कायमची राहणार आहे. ती सातत्यपूर्ण मरे तो करावे, पडे तो धावावे, जीवन न सोडावे. परमेश्वराच्या या भक्तीसाठी शेवटपर्यंत आपला प्रयत्न असला पाहिजे. आपल्या ते परमेश्वर हळूहळू घेऊ स्थिती जो आपला आहे, जो अधिकारी जीव आहे. परमेश्वर स्वतः अवतार तर घेतात, परंतु हळूहळू म्हणजे गावागावात, छोट्या छोट्या गावात, वाड्या पाड्यात स्वतः त्या जीवाला शोधतात आणि अधिकारी जीवाला शोधून त्याला निमित्त करून त्याचंही उद्धार करतात आणि त्याला निमित्त करून इतरांनाही तत्त्वज्ञान सांगतात, स्वतःची ओळख देतात.
म्हणजे परमेश्वर स्वतः जीवाची आठवण करतात, जीवाला शोधतात. हे जीवाचं जीवपण आहे, जीवाचं मोठेपण आहे, लक्षात घ्या. परमेश्वर स्वतः जो अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, सर्व शक्तियुक्त आहे, तो स्वतः या जीवाला शोधत शोधत यावं. म्हणजे जीव काय आहे, आपण कोण आहोत. परंतु ती योग्यता निर्माण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. परमेश्वर हळूहळू या जीवाला शोधतात, शोधत येतात आपल्या भक्ताला. बाई हे बरवे नव्हे, भित्री असे ते बरवे. परमेश्वर सौंदर्य अशी युक्त मूर्त कलियुगी हे बरवे परमेश्वर सांगतात. परंतु तरीही परमेश्वर म्हणतात, बाई हे बरवे नव्हे, इतकं सुंदर हे शरीर तुम्हाला दिसतंय, श्रीमूर्त दिसती, त्याच्यापेक्षा आतलं जे आहे स्वरूप ते अतिसुंदर आहे. आणि त्याची आस आपण धरली पाहिजे, ती प्राप्तीची आस आपण ठेवली पाहिजे. म्हणून आतलं ते सुंदर आहे आणि ते फक्त प्रेमी भक्ताला दिसतं. बाईसांना पूजा अवसराच्या वेळी दिसत होतं. एक कळिकेच्या जे प्रेमी भक्त आहे त्यांना पूजा अवसरात दिसतं आणि 4 कळिकेचं ते सतत स्वरूप दिसत असतं. आणि हे कोणाला दिसतं हे परमेश्वराने स्पष्ट 2 वचनातून सांगितलेलं आहे. सकळही संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. हे ज्याला जाणवतं, ज्याला समजतं आणि त्यावरती तो चालतो, त्याला हे परमेश्वराचं स्वरूप दिसत असतं. देवाला सर्वच आवडतात, पण देवाला कोण आवडतो, ज्याला देव आवडतो त्याला हे परमेश्वराचं स्वरूप दिसत असतं. हे परमेश्वराने श्रीमुखी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला देव आवडला पाहिजे. आपल्याला देवाव्यतिरिक्त सर्व आवडतं, देव आवडत नाही. आणि देव आवडणं हे आपल्या जीवनाचा उद्देश, टार्गेट असलं पाहिजे. परंतु आवड सहजासहजी निर्माण होणार नाही. ती ज्ञानवाचक असल्यामुळं समजून घेऊन, उमजून घेऊन मग त्या परमेश्वर आपल्यासाठी काय करतो आहे, काय केलं आहे, काय करणार आहे आणि आपल्याला काय भेटणार आहे याची जाणीव जर झाली तर नक्कीच आपल्याला तो परमेश्वरसुद्धा आवडेल आणि तो आवडला पाहिजे. सकळही संपत्ती असंपत्ती, पुढचं सूत्रच तेच आलं. जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती. संपत्ती म्हणजे काय, ती कायमस्वरूपी आपल्याला बरोबर राहील, आपल्याला उपयोगी पडेल. आपल्याला काय उपयोगी पडतं आणि कुठपर्यंत उपयोगी पडतं याचा विचार केला तर ज्याला आपण संपत्ती समजतो ती असंपत्ती, कारण ती उपयोगी पडत नाही आपल्याला. उलट ते दुःखाचं कारण होतं, नाशाचं कारण होतं. आणि मृत्यूनंतर तर आपल्याबरोबर काय येतं, जे आपण धार्मिकता केली तेच आपल्याबरोबर शिदोरी म्हणून येतं. अन्यथा आपण एक कवडीसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, आपले संबंधी आपल्याबरोबर येऊ शकत नाही. म्हणून ही सर्व असंपत्ती आहे. जीवाची संपत्ती जी कोणती आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वर भक्ती. आणि म्हणून ती मिळवण्याचा, ती समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा, तो प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला खरंच संपत्ती मिळवायची आहे तर ती परमेश्वराची संपत्ती मिळवली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. देवाशी पडी येत त्यापाशी देव पडी ते निके, ते पण आलं सूत्र लगेच पुढं. की देवाला सर्व आवडतं, देवाला कोण आवडतं त्याच्यापेक्षा देव कोणाला आवडतो हा चांगला म्हटलं. देवाला तर सर्वच आवडतात, कारण सकाळी जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. सर्वांसाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतलेला आहे. परंतु परमेश्वर कोणाला आवडतो तो निक्या, तो चांगला आहे म्हटले. आणि त्यालाच परमेश्वर भेटत असतो, समजत असतो. सन्निधानी असून अधीनता नाही, या त्या असन्निधान बोलीजे. यावरती बरेच गैरसमज आहे आपले. परमेश्वर स्पष्ट सांगतात, सन्निधान सन्निधान असन्निधान, असन्निधान म्हणजे काय नेमकं याची विशिष्ट व्याख्या परमेश्वराने केली. सन्निधान आहे परंतु अधीनता नाही, आज्ञापळीपातन नाही, परमेश्वराविषयी प्रेम नाही, आपले पण नाही, तर ते असन्निधानच आहे. जसं मार्कंड असेल, दादोस असेल, सारंग पंडित असेल, असे अनेक भक्त आहे का परमेश्वराचं सन्निधान भेटूनसुद्धा अधीनता नव्हती, परमेश्वरावरती आवडी नव्हती. आणि म्हणून त्यांना असन्निधानच आहे. आणि असन्निधानी असून आज्ञाप्रती पालन करी. असन्निधान आहे परंतु परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे, जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, हे जे पाळणारे जीव आहे परमेश्वर म्हणतात त्यांना सन्निधानच आहे, त्यांच्याबरोबरच मी आहे. कारण आचार्य त्याचा धर्म, जो आचरण करेल त्याचा धर्म आहे. आणि धर्म म्हणजे परमेश्वर आहे, धर्मामध्ये परमेश्वर आहे. परमेश्वराव्यतिरिक्त धर्म असू शकत नाही, हे परमेश्वरानेच सांगितलेलं आहे. देवाविन काय धर्म असतो काय, असं पूजनीय आचार्यांनी जेव्हा सांगितलं तर परमेश्वराने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे म्हटले. म्हणून जिथं धर्म आहे तिथं परमेश्वर आहे. आणि धर्म कुठं आहे, आचारामध्ये आहे. आणि तो आचार म्हणजेच परमेश्वराचा आज्ञाप्रतिपालन परमेश्वराने सांगितलेलं आहे. हा आपल्याला सिलेबस दिलेला आहे. साधकाला आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. परमेश्वर प्राप्तीच्या ह्या परीक्षेमध्ये बसायचं असेल तर अभ्यास करावा लागेल आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरावा लागेल. तेव्हा कैवल्य पदाची जी परीक्षा आहे तुम्ही पास होऊन
परमेश्वराला प्राप्त करू शकता. हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. म्हणून सन्निधान असन्निधान यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आपण असन्निधानी आहोत, आपण असन्निधानी आहोत असा जर विचार आपण केला तर मग आपण दररोज जी भक्ती करतो त्याला उपयोगच राहणार नाही, स्मरण करतो त्याला उपयोग राहणार नाही. जी भावक्रिया आपण करतो आहे, उपहार दाखवतो आहे, स्नान घालतो आहे किंवा जे बी चिंतन भजन पूजन करत असतो त्याला उपयोग राहणार नाही. परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर मला भेटणार आहे, फक्त माझी पात्रता नाही म्हणून तो मला दिसत नाही. ही भावना, हे दुःख आपण जर करत राहिलो तरच परमेश्वराच्या या भक्तीतून आपला कर्मनाश दूर होईल आणि परमेश्वर प्राप्त होईल. म्हणून आपण असन्निधानाच्या या अन्यथा ज्ञानातून आपण बाहेर पडलो पाहिजे. दे केली श्रीमूर्ती आठवीजे, ते मूर्ती स्मरण बोलीजे. आई केली श्रीमूर्ती आठवी, ते भावना बोलीजे. आता आपण जर श्रीमूर्त बघितलीच नाही आहे तर ती आपण आठवणार कसं? परमेश्वर म्हणतात दे केली श्रीमूर्ती आठवी, ते मूर्ती स्मरण बोलीजे. ते मूर्ती स्मरण आहे. आचार्य आहे, पूजनीय माईंभट आहे, ते जे नंतर असन्निधानात आल्यानंतरसुद्धा ते स्मरण करत होते, चिंतन करत होते, तर ते मूर्ती स्मरण करू शकत होते. आता आपल्याला सुद्धा परमेश्वराने ते नाम लीळा मूर्ती चेष्टा, परंतु मूर्ती आपण पाहिलीच नाही तर बघणार कशी? परंतु ऐकेली श्रीमूर्ती आपण वर्णनात्मक लीळेच्या माध्यमातून आपण जे ऐकतो, समजून घेतो, जाणतो, त्या शब्दरूपाने जे ऐकलेली असती त्या भावना, त्या स्मरणाला भावना स्मरण म्हणतात. आणि म्हणून देवाने यातली स्पष्टीकरण केलेलं आहे. ती भावना स्मरणच आपण करत असतो. त्या भावना स्मरणातूनच परमेश्वराच्या ह्या श्रीमूर्तपर्यंत आपण जाणार आहेत. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती, ह्याच नामाने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. परंतु ते नाम घेण्याची पद्धत आणि वेळ परमेश्वराने सांगितली, ती आपण पकडली, सांभाळली तर नक्कीच परमेश्वर प्राप्त व्हायला वेळ. मायाचक्र भ्रमण्याय पर्यावशी जीव सकळे पावे एक वाचून. मायेच्या चक्रामध्ये भ्रमण हा जीव पर्यायवशी करत राहतो, परंतु ते करत असताना सर्व काही त्याला प्राप्त होत असतं. त्याच्या कर्मानुसार त्याला मान पान पैसा अडका, परंतु परमेश्वर मात्र प्राप्त होत नाही. एक वाचून परमेश्वर जो आहे, एके परमेश्वरी विनत, तो आहे, तो आपल्याला भेटत नाही, समजत नाही, जाणत नाही. म्हणून परमेश्वराकडून आपल्याला जर जाणवलं तर तो जाणवत असतो. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान जर आपण अंगीकारलं, स्वीकारलं, त्यावरती चालायला लागलो तरच परमेश्वर प्राप्त होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा ते जर लक्षात नाही घेतलं, अचूकपणे जाणून नाही घेतलं तर विनाकारणच ज्यातून परमेश्वर भेटणार नाही तेच आपण करत राहणार आणि मग आपलं जीवन, आपला बोध, आपला धर्म निष्फळ जायला, वाया जायला वेळ लागणार नाही. यातूनच अनंत जन्म, अनंत सृष्टी आपल्या गेलेल्या आहे. त्या न जाण्यासाठी आपल्याला अचूकता पकडावी लागेल. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल आणि ते समजून घेऊन मग आपल्या जीवनामध्ये उतरवलं, सातत्यपूर्ण शेवटासपर्यंत ते नेलं तरच परमेश्वर प्राप्त होणार आहे. नित्यबद्ध देवता. आता एका सतत परमेश्वराने या चारही पदार्थाचं वेगळंपण, तुलना सांगितली. नित्यबद्ध देवता. देवता ह्या नित्यबद्ध आहे. नित्य म्हणजे कायमस्वरूपी बंधनात, त्या कधी सुटू शकत नाही. बद्धमुक्त जीव हा बंधनात आहे परंतु मुक्तीला जाणार आहे. बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे, हे जीवाचं वैशिष्ट्य पण आहे. नित्यमुक्त परमेश्वर, तो परमेश्वर नित्यमुक्त आहे म्हणून या जीवाला मुक्तीला नेऊ शकतो. आणि प्रपंच हा जड आहे हे आपण बघितलं तर तुलनात्मक या चारही पदार्थाचं जर वेगळंपण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एका सूत्रातूनच परमेश्वराने हे सांगितलेलं आहे. जीवे जीव होय तेची होय देवता हो जाणे उरो जाणे. जीवा हा एकादी आहे तर एकादी हा त्याचा धर्म आहे. जे करतोय ह्या मिनिटाला, ज्या क्षणाला जिथं आहे तो तेच करणार आहे, बाकी दुसरं करणार नाही. तसं देवतेचं नाही. हो जाणे उरो जाणे म्हणजे स्वतःच्या अव्यक्त स्वरूपात जेवढं आहे तेवढंच बाहेर पण आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळेस सुख उपभोक्ता, दुःख उपभोक्ता सामर्थ्याने एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी ते कार्य पण करू शकतात. म्हणजे हो जाणे उरो जाणे म्हणजे आहे आणि बाहेर पण. बाहेर आहे तेवढंच आतलं पण, अव्यक्ती पण. म्हणजे हे त्याचं सामर्थ्याचं कार्य आहे. हे जीवामध्ये आणि देवतेमध्ये वेगळं पण आहे. कारण देव उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती आहे, बाईसा नाही आहे. आणि देवाची जी व्यवस्था आहे ती आता एकट्या आचार्यांकडून करता येत नाही म्हणून आचार्य दुःख करतात की माझ्याच्यानी होत नाही, कारण मला व्यापाराला जावं लागतं, भिक्षेला जावं लागतं, मग देवाला वेळेवरती उपहार नाही, देवाला मर्दाना मादने वेळेवर नाही, स्नान संध्या वेळेवर नाही, आणि ते दुःख करतात. आणि मग परमेश्वर म्हणतात
तुम्ही दुःख का करतात? अहो जीवाचं ते तुमचं काही देवतेसारखं आहे का? हो जाणे उरो जाणे. त्याच्यामुळं तुम्ही ज्याच्याने जे होईल तेवढं करा, बाकी दुःख करण्याचं काही कारण नाही. एकविधी अनुष्ठान हे अत्यंत आपल्याला जे सूत्र आहे ते महत्त्वाचं आहे. एकविधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान. एक विधी अनुष्ठान म्हणजे विधीनं प्राप्त करण्याची भक्ती करणाऱ्याची संख्या काही कमी नाही. एक भाव अनुष्ठान, भावानी भक्ती करणाऱ्याची संख्या पण कमी नाही. पण परमेश्वर काय म्हणतात, आमची जी भक्ती विधी भावातीच्या पलीकडे म्हणजे आचाराशी निगडीत आहे, त्यागाशी निगडीत आहे. आपण विधी केला पण त्याग नाही केला, आचार नाही केला तर परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. विधीनी अविधी परिहारतो, विधीनी विधी स्फुरतो, परंतु ते एक संस्कार रूपाने आपल्याला पुढं ते घेऊन जात असते योग्यता वाढवण्यासाठी. परंतु आपल्याला आचारच करावा लागते. एक भाव अनुष्ठान, भाव असायला पाहिजे. भावहीन तो दैवहीन. परंतु तो भावामध्ये जर आचार नसेल, त्याग नसेल तर तो भाव पण काही उपयोगाचा नाही. म्हणून परमेश्वर म्हणतात ही विधी भावातीत अनुष्ठान, ही विधीच्या आणि भावाच्या पलीकडं अनुष्ठान आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आजकाल याचा विधीच्या अधीन झालेले जीव आपण आजूबाजूला बघतो आणि त्या विधीतून बाहेर पडण्यासाठीच परमेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. विधी का, कशासाठी, कुठपर्यंत हे परमेश्वरांनी स्पष्ट सांगूनही त्यातलं जर अधीनत्व आपण जर तोडलं नाही, बाहेर नाही पडलो, तर मात्र परमेश्वर ना समजला ना कळाला ना भेटला, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. परमेश्वरांनी सौंदर्याच्या अनुषंगाने त्रेती सीता बरवी. त्रेतायुगामध्ये सीता जी आहे ती सर्वात सुंदर होती म्हटले. द्वापारी श्रीकृष्ण बर्वे, द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराज जे आहे ते सर्वात सुंदर होते. आणि कलियुगी हे बर्वे, कलियुगामध्ये सर्वात सुंदर असे श्रीमूर्त होती स्वामी श्री चक्रधरांची. आपण आज इकडं तिकडं जातो, किती सुंदर आहे, काय आहे, निसर्गाचं किंवा व्यक्तीचं किंवा आणखीन कशाचं तरी आपण गुणगान गात असतो. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कलियुगामध्ये सर्वात सुंदर आहे ते स्वामी श्री चक्रधर, ते माझे देव. त्याच्यामुळे त्यांच्यापुढं कोणीच सुंदर नाही, कोणीच सौंदर्य नाही. कारण ही ब्रह्मवाणी आहे आणि स्वामींची श्रीमूर्त किती सुंदर होती या अनंत लीळेतून आपण समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो. त्याचं वर्णन आपण ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. सौंदर्य म्हणजे जो जसा आहे अवयव तो तसा असणे, त्याला सौंदर्य म्हणतं. आणि म्हणून सर्वात सौंदर्ययुक्त जी मूर्त होती स्वामी श्री चक्रधरांची होती या कलियुगामध्ये. येथीच्या सारखे अन्यत्र अतिपरी येथीची दैवी ते कॉपी नाही. परमेश्वर म्हणतात माझ्यासारखं अन्यत्र आहे, तर परंतु दैवी जे आहे, दैवी पण जे आहे हे मात्र कशामध्येच नाही, कुठंच नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विनाकारण आपण कोणाची कुठं कशाबरोबर तुलना करू नये, ती विशिष्ट बुद्धी करू नये. कारण परमेश्वर स्पष्ट सांगतात परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. आपण अन्यथा ज्ञानातून अज्ञानातून देवतेच्या अनुषंगाने असेल, जीवाच्या अनुषंगाने असेल, परमेश्वराचं परमेश्वरत्व शोधण्याचा प्रयत्न करतो ना आपल्याला ते कधी कधी सारखं वाटण्याची शक्यता असते. परंतु परमेश्वर म्हणतात येथीची दैवी ते कॉपी नाही. परमेश्वराचं दैवी पण जे आहे हे कुठंच नाही आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीतून सावध राहिलं पाहिजे. येथीच्या सारिक्या पाठी धावाल. जर असं जर झालं तर किती मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. येथीच्या पाठीमागे धावाल. परमेश्वर म्हणतात माझ्यासारखं दिसणारं जर कोणी दिसलं, काही असलं तर त्याच्याच पाठीमागं मी म्हणून धावाल. आणि परमेश्वरांनी या वचनातून आपल्याला खूप सुंदर असं सावध केलेलं आहे. असंच देवनिरूपण करत असताना सारे भक्त लोक बसले आहे आणि मग परमेश्वर म्हणतात येथीच्या पाठीमागे धावाल. आज तुम्ही सेवा करताय, आज आमची हे करताय, सर्व जे बी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करताय, परंतु भविष्यात म्हणे माझ्यासारखं कोणी आलं तर धावाल. दायंबाला सांगताय म्हणे असं कसं काय शक्य आहे का, तुमचं सौंदर्य आम्ही मादाईसा म्हणते तुमच्या इथं कांदी आहे म्हणजे त्यांनी आम्ही ओळखू. प्रत्येकजण प्रत्येक गोष्टी सांगतात पण परमेश्वर म्हणता ये असं तिथे असू शकतं. आणि मग सर्वच गप्प बसले. आचार्यांकडे बघितल्यानंतर आचार्य म्हणतात आम्ही तुम्हाला शास्त्रांनी ओळखू. परमेश्वर म्हणतात शास्त्रही बघता असतं, तेही निरुत्तर झाले. आणि मग परमेश्वर म्हणतात तुम्ही म्हणता तसंच आहे, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. कारण शास्त्र ज्याच्याकडे आहे भक्त स्वतःला देव कधी म्हणून घेत नाही. आणि म्हणून शास्त्रांनीच, ज्ञानानेच, तत्त्वज्ञानानेच परमेश्वराला आपल्याला ओळखावं लागेल. हे परमेश्वरांनी आपल्याला स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. ते जर आपण ज्ञानाने नाही ओळखलं तर आपल्याला परमेश्वरासारखं काही वाटेल. हा विधी आपल्याला परमेश्वरासारखा वाटेल, ही भक्ती आपल्याला परमेश्वरासारखी वाटेल, स्थानवंदन आपल्याला परमेश्वरासारखं वाटेल. परंतु परमेश्वराने सांगितलं आहे चतुर्विध दुःख, मला सर्व भेटलं आहे परंतु देवा तू नाही मला भेटला. याचं दुःख जर आपल्याला होत नसेल
तर मात्र आपला कर्मनाश होऊन परमेश्वर प्राप्त होणार नाही. आणि आज आपण परमेश्वराचं सारखं वाटतंय म्हणून याच्या त्याच्या पाठीमाग पळतोय, कर्मकांडात पळतोय, विधी पडतोय, यातून मला देव भेटेल, त्यातून मला देव भेटेल, हे केल्याने मला देव भेटेल. मात्र देवाने काय करायला लावलेलं आहे आणि त्यातून देव मिळणार आहे याकडं आपलं दुर्लक्ष आहे. म्हणून अचूकपणे देव कशाने भेटेल हे जर परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे तर तेच आपलं समजून घेणं आणि तेच करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. परमेश्वरानंतर जर कपाळ फोडलं तर कपाळ मोक्ष होईल, पण परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वराने सांगितलेल्या परीनंच होईल. आणि म्हणून येतीच्या पाठीमागे धावाल तुम्ही, सावध राहा, असं कुठेही धावू नका. कशाच्या कोणत्याही गोष्टीतून परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वराच्या सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून परीवरनीच भेटेल आणि तेच आपल्याला मिळवायसाठी परमेश्वराने आपल्याला सावध केलेलं आहे. गर्भी स्वीकारती का पतिता ते उठविती का जीवा ते दौडिती. परमेश्वराचं एक जे आहे, परमेश्वर कसे अवतार घेतात, एक तर गर्भातून अवतार घेतात, पतितात उठवण्यातून अवतार घेतात किंवा दवडण्यातून अवतार घेतात. तर अवतार घेण्याच्या पद्धती परमेश्वराने सांगितलेल्या आहे. श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे गर्भीचे अवतार आहे. स्वामी श्री चक्रपाणी प्रभू महाराज हे गर्भीचे अवतार आहे. परंतु स्वामी श्री चक्रधर हे पतित उठवण्याचे अवतार आणि गोविंद प्रभू महाराज हे दवडण्याचे अवतार. हे आपल्याला सांगण्याचं कारण काय, नुसतं सांगितलं असतं तर आपल्याला लक्षातच आलं नसतं की दवडण्याचा अवतार म्हणजे काय आणि पतिताचा अवतार म्हणजे काय, आणि असं काही होऊ शकतं का. परंतु परमेश्वराने स्वतः प्रॅक्टिकली ते दाखवल्यामुळं आपल्याला लगेच लक्षात येतं पतित उठवणे म्हणजे काय, दवडणे म्हणजे काय, गर्भाचा अवतार म्हणजे काय. हे सारं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे तत्त्वज्ञान आपल्याला समजून घेऊन, उमजून घेऊन त्या परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा निर्माण करण्यासाठी गरजेचं आहे. बरं, परमेश्वर हे अनंत आहे, अमर्याद आहे. त्याच्यामुळे त्यांना असं विशिष्ट याच्यामध्ये बसवता येणार नाही. आणि ह्या परमेश्वराला जीव उद्धारण्याचं व्यसन आणि फक्त जीव उद्धारण्यासाठीच परमेश्वर अवतार घेतात. म्हणून अतिव्यापकपणा आहे परमेश्वराचा. म्हणून परमेश्वर म्हणतात देव कच्छ होती, मच्छ्य होती, देवामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरती, तिरेच्यामध्ये अवतरती, नरामध्ये अवतारला साता देव वेडा होय पिसा होय, परंतु मुका होय परी चालता बोलता देव तो दुर्लभ की. हे परमेश्वराचं व्यापकपण, अतिव्यापकपण परमेश्वराने या सूत्रातून सांगितलेलं आहे. काही लोकांमध्ये असा भ्रम आहे का असं कसं होऊ शकतं का, देव कसं काय कच्छ होतील, मच्छ्य होतील, कशामध्ये नरामध्ये अवतरतील, तिरेच्यामध्ये अवतरतील, देवत्यामध्ये अवतरतील. पण जर तसं जर बघितलं आणि तसं जर आपण नाकारलं तर परमेश्वर अत्यंत छोटा होऊन जाईल, कंजेस्टेड होऊन जाईल. आणि परमेश्वराचा अनंत जीवाचं जे उद्धारण करायचं आहे ते परमेश्वर करूच शकणार नाही. म्हणून ह्या जीवाला अधिकार प्राप्त करण्यासाठी, योग्यता निर्माण करण्यासाठी परमेश्वर अतिव्यापक प्रगल्भ जे आहे ते ह्या सूत्रातून आपल्याला दिसतात. परमेश्वर कच्छ होतात, मच्छ्य होतात, तिरेच्यामध्ये अवतरतात. म्हणजे पशुपक्षी कोणत्याही ठिकाणी नाही, परंतु जे जे सर्वात मोठं आहे तिथं तिथं परमेश्वर अवतरतात. आता आपल्याला व्याघ्र वेशात प्रभूंनी स्वामी श्री चक्रपाणी प्रभू महाराजांना दर्शन दिलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. म्हणजे व्याघ्र वेशात परमेश्वर अवतरतात. तर जे जे तिथं जे जीव आहे त्यांच्याकडून जर यदाकदाचित एखाद्या जीवाचं भक्षण झालं किंवा हत्या झाली तर त्याला उतरण्याचं सुख फळ भेटतं. तर परमेश्वराच संबंधदान आहे, ग्रहणादान आहे किंवा लीळादान आहे. या सारं देण्यासाठी परमेश्वराला हे अवतार घ्यावा लागतात. आपली योग्यता असंच कळत न कळत आपल्याकडून या अशा पद्धतीच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे, अशा अवताराच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे. आणि म्हणून इथपर्यंत आलेलो आहे. आपला ओला गुण असेल, आपला आचाराच्या अनुषंगाने अनेक जे साधक आहे हे सारं निर्माण होण्याचं कारण या परमेश्वराच्या ठिकाणी घडलेलं भजन. आणि म्हणून परमेश्वर अतिव्यापकता जर समजून घ्यायची असेल, परमेश्वराची अमर्याद परमेश्वर समजून घ्यायचा असेल तर या सूत्रातून आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला जे परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाविषयीची जी क्लिअरिफिकेशन आहे, स्पष्टता आहे, यातून आपल्याला लक्षात येतं. परमेश्वर सकळे देह धर्म जीव धर्म स्वीकारते. आता यावरती सुद्धा लोकांचे बरेच शंका असतात. परमेश्वराला भूक लागते, परमेश्वर आल्हाद, प्रसन्नता, उदास, हे कसं काय. कारण पूजा अवसर ऐकताना परमेश्वर स्वभावाला सुद्धा जाताना दिसतात. देह धर्म जीव धर्म स्वीकारल्याशिवाय ह्या जीवाला योग्यता निर्माण करून त्याचा अधिकार कसा प्राप्त करता येईल. कारण परमेश्वर काय म्हणतात, अयोग्य जीवाला मी योग्य करतो. मग योग्य करायचं आहे हा अयोग्य जीवाला,
तर या अशा गोष्टीतूनच आल्हादता, प्रसन्नता, उदासीनता, स्वीकाराचा जो भाव आहे तो जर असेल तरच परमेश्वर या जीवाचं अयोग्यतापण योग्यतेकडं प्रवास करून घेऊन जाऊ शकता. म्हणून परमेश्वर जीवधर्म देहधर्म स्वीकारतात फक्त आणि फक्त या जीवासाठी, जीवाला प्राप्तीला नेण्यासाठी, जीवाला आनंद देण्यासाठी. बघा, अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर आपल्यासाठी काय काय करतो आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा त्या परमेश्वराचं जी किंमत आहे, अनमोल असं परमेश्वर आपल्याला जो भेटलेला आहे का ज्याची किंमतच होऊ शकत नाही. अनंत ब्रह्मांडांचा नायक जो समर्थ आहे, याचा समर्थवादावरची आपली निष्ठा आपोआपच निर्माण होईल. आणि म्हणून परमेश्वर सगळे देहधर्म जीवधर्म स्वीकारतात आपल्यासाठी. जीवधर्म देहधर्म स्वीकारल्यामुळे देवाला उष्णता आहे, थंडी आहे, वारा आहे, पाणी आहे, पाऊस आहे, सर्वच आहे. 12 वर्ष देव सालबर्डीला राहिले आपल्यासाठी. त्यावेळेस देवाला काही त्रास झाला नसेल का, दुःख झालं नसेल का? परमेश्वर जरी समर्थ असेल, परमेश्वराला बरोबर सर्व ओळखणी माया असतात, सर्व आहे, पण या जीवासाठी परमेश्वर काय करतात? वाडोवेडे फिरतात, पायी पायी फिरतात, अनवाणी फिरतात. हे जर आपण समजून घेतलं, एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी जर छोटीशी गोष्ट केली तर त्याचे किती आभार मानतो आपण, किती ऋणात राहतो, त्याच्याविषयी किती कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु परमेश्वराच्या बाबतीत आपण हा विचार कधी केला आहे का, की आपल्यासाठी परमेश्वर काय करतो आहे, काय केलं आहे, कशासाठी करतो आहे तो परमेश्वर, त्याला काय गरज पडली? पण हे दुःख आपल्याला होत नाही का? तर परमेश्वराविषयी आवड नाही. का आवड नाही? तर परमेश्वर आपल्याला नेमका समजलेला नाही आहे. म्हणून परमेश्वर सगळे देहधर्म जीवधर्म स्वीकारतात. यातून आपल्याला परमेश्वराविषयी आवड निर्माण होईल, याचं आपण विचार केला पाहिजे. येथीचे सगळे ते येथीची याची प्रवृत्ती. जरी परमेश्वर देहधर्म जीवधर्म जरी स्वीकारत असले तर परमेश्वराची ती प्रवृत्ती असते. त्या प्रवृत्तीतूनच कमांड होतं. याचा अर्थ असा नाही की बाबा परमेश्वराचं जरी देहधर्म जीवधर्म स्वीकारले आणि मग जसं जे आपल्यासारखं आहे जीव आहे त्या जीवासारखंच ते कार्य असेल. परमेश्वर ते म्हणतात सगळे ते येथीची याची प्रवृत्ती, जे बी आहे ते मात्र परमेश्वराची प्रवृत्ती. आणि प्रवृत्तीवश मग उदासीनता, प्रसन्नता, स्वीकार जे बी आहे ते परमेश्वर स्वीकारत असतात. त्याच्या जीवाच्या योग्यतेनुसार, कन्वेनुसार त्याला योग्य करण्यासाठी, त्याला प्राप्तीला नेण्यासाठी ते परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ते करत असतात. युगानुरूप परमेश्वर क्रीडिती परी किंचित द्विलक्षण. प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात. बघा, अन्य लोक दत्तप्रभूंची भक्ती करतात, ते बी तीनमुखी म्हणजे निव्वळ काल्पनिकता. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करणारे हे बी बरेच लोक आहे. परंतु द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतलेला आहे. कलियुगाचा अवतारच त्यांना माहीत नाही आहे. कलियुगाचा अवतार कोण आहे, त्याचं तत्त्वज्ञान काय आहे, कलियुगाची परी काय आहे हे माहीत नाही आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला आहे, ह्या बोधातून आपण किती पुढे आहे बघा. ह्या परमेश्वराच्या भक्तीपासून लोक किती लांब लांब आहे, दूर दूर आहे बघा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर प्रत्येक युगात अवतार घेतात, परंतु थोडंसं वेगळंपण. श्रीकृष्ण महाराजांचं वेगळंपण आपण बघितलं, दत्तप्रभूंचं वेगळंपण, गोविंदप्रभू बाबांचं, चक्रपाणीप्रभू महाराजांचं हे वेगळंपण आपण बघितलं. प्रत्येक अवताराचं वेगळंपण आहे, परंतु युगानुरूप क्रीडलेले युगानुरूप झालेले अवतार याचंसुद्धा वेगळंपण आपण बघितलं. परमेश्वर स्वयं ज्ञानशक्ती स्वीकारते का मायापुरा ते आधी करून स्वीकारते. आता परमेश्वरला कोणाकडून ज्ञानशक्ती स्वीकारायची गरज नाही आहे, परंतु आपण बघितलं दत्तप्रभू बाबांकडून चक्रपाणी प्रभू महाराजांनी घेतलं, चक्रपाणी प्रभू महाराजांकडून गोविंदप्रभू महाराजांनी ज्ञानशक्ती स्वीकारली, गोविंदप्रभू महाराजांकडून स्वामी श्री चक्रधरांनी ज्ञानशक्ती स्वीकारली. ही परंपरा चालावी, गुरुकडून शिष्यानी घेत राहावं, शिष्याकडून परत त्यांनी पुढं जात देत राहावं, ही परंपरा चालावी. म्हणून परमेश्वरांनी ह्या सृष्टीव्यवस्थेला मान देण्यासाठी ह्या लीळा केलेल्या आहे. याचा अर्थ परमेश्वर ज्ञान नाही आणि मग ज्ञान घेतल्यानंतर त्यांना ज्ञान झालं असं नाही. ते स्वयं ज्ञान स्वीकारू शकतात, स्वयं ज्ञानी असल्यामुळं बुद्धो हे आपण बघितलेलं आहे, तोच ज्ञान आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी, आपल्याची योग्यता वाढवण्यासाठी ती परंपरा चालवणे. मोठ्याने केलं तर लहान आपोआपच करतो. या अनुषंगाने ह्या गोष्टी आलेल्या आहे. पण परमेश्वर मायापुराला निमित्त करूनही ज्ञान स्वीकारू शकतात, ज्ञानशक्ती स्वीकारू शकतात, किंवा स्वतःही स्वयंसुद्धा स्वीकारू शकतात, कारण ते स्वयं आहे. जीवात बोध आणि बोधशक्ती ते इथूनच किंगा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बोध आणि बोध
शक्ती जी आहे ही फक्त आणि फक्त परमेश्वराकडून भेटते. आता जरी मी तुम्हाला तुमच्याशी बोलत असेल, तुम्ही सत्संग ऐकत असेल, तर जो उमट आहे, त्यातले समज आहे, जे कळणं आहे, लक्षात येणं आहे, जाणणं आहे, हे मात्र परमेश्वराकडून. परमेश्वराचं तुमचं संधान असेल तरच मग ते तुम्हाला प्राप्त होईल. मी उदाहरण देत असतो, MECBवरून लाईट असेल तर बटन दाबलं तर लाईट लागेल, फॅन लागेल, अन्यथा लागू शकत नाही. तसं परमेश्वराची कृपा असेल तरच तुम्हाला हे कळेल, समजेल, अन्यथा ते कळू शकत नाही. आणि म्हणून बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वराच्या अधिकारातला विषय आहे. त्याच्यामुळं कोणत्याही जीवाकडून जीवाला बोध होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देणारा तोच आहे. परमेश्वराने हे हाटचा वाटा बोलावे, परंतु येथे येऊन दिदल्याविनं घेऊ घोटो नाही. तुम्ही कुठेही बोला, ते कोणालाही सांगा, परंतु परमेश्वर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यालाही मिळत नाही, त्यालाही समजत नाही, त्यालाही कळत नाही. म्हणून आपण अनेकांना आता सांगत असतो तत्त्वज्ञान. आता यूट्यूबवरती जातं, फेसबुकवरती जातं, अर्थता असेल तर 1 तासाचा सत्संग ऐकतो, अर्थता आहे म्हणून ऐकतो, आणि अर्थता आहे म्हणून ऐकल्यामुळं त्याची योग्यता आहे म्हणून त्याला ते ऐकण्याची इच्छा होते किंवा समजतं, कळतं, आणि मग परमेश्वर बोध देतो. आता ह्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो. मला कितीतरी अनुभव प्रचिती आलेली आहे की आश्रमामध्ये फक्त यूट्यूबवरती सत्संग ऐकून लोक लांबून लांबून येतात. ओल्या गुणाचे असतात, बघितल्यानंतर रडतात, दुःख व्यक्त करतात, संकल्प सोडतात. खूप अनुभव आले की ते मोबाईलमधून सुद्धा अनेकांनी उपदेश घेतल्यानंतर ते भेटायला आले. वेळ का घालवतो? मी त्यांना सांगतो, वेळ का घालवतो? तुला कळालं आहे, समजलं आहे, देवाविषयी आवड निर्माण झालेली आहे, नाम घेणं, त्याचं स्मरणाला सुरुवात करणं, ती तुझी अधिक योग्यता होईल. तुला जेव्हा जमेल तेव्हा ये भेटायला, काय हरकत नाही. मी मोबाईलमधून सुद्धा उपदेश दिलेले आहे आणि ते नंतर भेटायला आले. ते आज व्यवस्थित धार्मिकता सांभाळतात. कितीतरी लोकांनी वासना केली, कितीतरी लोकांनी मोबाईलचे सत्संग ऐकून संकल्प सोडले, नंतर ते भेटायला आले. कितीतरी लोक ही सत्संग ऐकून अनुसरले सुद्धा. त्यांची नावं सांगता येतील, कोणत्या मार्गात आहे हे सांगता येतील. तर ह्या ज्या गोष्टी आहे, देणारा परमेश्वर आहे, कुठून कोणत्या माध्यमातून कसा देईल आणि कोणाला द्यायचे हे परमेश्वर ठरवतं, त्याच्या अधिकारातला विषय. त्याच्यामुळं आपण जे अन्यथा ज्ञान, अन्य कथनाचा दोष यात जे अडकलेलो आहे त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. ह्या अन्य कथन ज्याला अर्थता नाही आहे त्याला जर सांगणं, तर आता मी सांगतोय परंतु ऐकणार कोण आहे? 1 तास सत्संग ऐकायचा तर अर्थता असेल, वेळ असेल, त्याला प्रेम असेल, आवड असेल तरच तो ऐकेल. बरं, ऐकायला लागल्यानंतर जर काही कळालं तरच ऐकेल, अन्यथा काहीच कळालं नाही तर तो आपोआप लगेच बंद करेल. जसं आपण TV लावला, TV लावल्यानंतर जर लँग्वेज वेगळी असेल, दुसरी भाषा असेल, आपल्याला कळतच नाही, आपण 0 मिनिटात चॅनल बदलतो. किंवा एखादा विषय असा आहे की जो आपल्याला कळतच नाही, समजतच नाही, आपण 0 मिनिटात चॅनल बदलतो. चॅनल तासनतास आपण कधी पाहू? का ज्यावेळेस त्यातलं कळतंय, चित्र दिसतंय, स्पष्ट ऐकायला येतंय तरच पाहू, अन्यथा पाहू शकत नाही. तसंही तत्त्वज्ञान एखाद्याने ऐकायला सुरुवात केली, त्याला जर कळालं तर तो पुढं कंटिन्यू करायला, अन्यथा तो लगेच बदलून टाकेल. म्हणून अर्थता आहे. ती अर्थतावंत जो जीव आहे, कोणाला कुठं कधी जोडायचं हे परमेश्वराच्या अधिकारातला विषय आहे. म्हणून यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा योग्य वापर करून अनेकांना पर्यंत आपण पोचलो पाहिजे. आणि हे पोचणं, त्याच्या पाठीमागचा हेतू आणि भाव फक्त आणि फक्त परमेश्वर भक्ती, परमेश्वर ज्ञान, परमेश्वर कळावा, समजावा, इतरांपर्यंत हा जावा. जगमान्य अवतार श्रीकृष्ण महाराज आहे, पण स्वामी श्री चक्रधरांनी त्याच्याही पुढचं तत्त्वज्ञान एवढं सांगितलेलं आहे. हे कलियुगातले अलौकिक परमेश्वर अवतार सगळे जीवाचं चिंतन करणाऱ्या जीवापर्यंत पोचावा, ह्याच आपला असला पाहिजे. आणि तो उद्देश आणि ती नियत साफ असेल तर परमेश्वर ते कार्य करतात. मला याच्या अनेक प्रचिती आलेल्या आहे, अनेक लोक जोडल्या गेले आणि अनेकांच्या माध्यमातून जे कार्यधर्माचं चाललं आहे परमेश्वराच्या कृपेने परमेश्वर करत आहे. तर त्यामुळंच आपल्याला बळ भेटतं, प्रेरणा भेटते आणि आपण पुढं जात आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराच्याच अधिकारातला विषय असल्यामुळं आपण तिथं कोणत्या प्रकारचं डोकं लावायचं नाही. विशिष्ट लोकांकडूनच मग बोध होईल, नामदाराकडून होणार नाही, वासनिकाकडून नाही होणार, मग साधूंकडूनच होईल, मग चिर्यावंताकडूनच होईल, आचारवंताकडूनच होईल. हा सारा जो आहे हे आपल्या मनाचे मांडे आहे, हे आपल्या मनाची मनमाळका आहे. यातून बाहेर पडलो पाहिजे, कारण तो आपल्या अधिकारातलाच विषय नाही. परमेश्वर कोणाला निमित्त करील आणि कोणाला निमित्त करायचं हा तो ठरवेल. त्याच्यामुळे आपण त्यावरती वाच्यता करणं चुकीचं आहे. कारण हा अनुभव प्रचिती मी घेतलेली असल्यामुळे मला ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आत्मविश्वासाने तुम्हाला
सांगता येऊ शकतात किंवा सांगाव्याशा वाटतात. त्याच्यामुळे कोणाला परमेश्वर निमित्त करतील आणि त्या निमित्तातून काय आपल्याला देतील हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाविषयी आपला आदरभाव असला पाहिजे, प्रत्येकाला आपण निमित्त मानलं पाहिजे, प्रत्येकाविषयी एक विशिष्ट प्रीती आपली प्रेम असलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमप्रीती असली पाहिजे, पण विशिष्ट बुद्धी नको. विशिष्ट बुद्धी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी त्याला पाहणं, त्याला समजणं, त्याला जाणणं हे चुकीचं आहे. म्हणून परमप्रीती असली पाहिजे, कारण तो आपला आहे, देवाचा आहे. ही सृष्टी सारी निर्माण केली परमेश्वराने, म्हणून या सृष्टीतले आणलेले जीव परमेश्वरानेच आणलेले आहे, म्हणून ते सारेच आपले आहे. ही प्रगल्भ विचारधारा जर आपली निर्माण झाली तर नक्कीच परमेश्वराला सुद्धा एक प्रसन्नता आपल्याविषयी निर्माण होईल आणि आपल्याला सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल. आदिकारणात ते आदी करून परमेश्वराची उद्धरिती. आदिकारणात ते आदी करून जे आदिकरण आहे, ज्यांनी ह्या ज्या गोष्टी आहे कोणाला तरी निमित्त करण्याचा उद्देश ठेवून परमेश्वर ज्याला उद्देश निमित्त करतात आणि त्याच्यामार्फत उद्धारणाचं हे कार्य अखंडपणे चालू ठेवतात, तो आदिकर्ण. त्या आदिकरणाला निमित्त करून परमेश्वर हे परमेश्वराचं उद्धारण्याचं जे कार्य आहे ते अखंड चालू ठेवतात. आता त्या कोणाला निमित्त करायचं, कोण आदिकरण आहे हे परमेश्वर ठरवतात, परंतु आपल्याला बाह्य अंगाने दिसतं. अनेक साधू संतांच्या निमित्ताने अनेकांना वेदबोध होतो, अनेकांना आधार होतो, अनेक अनुसरतात ते आदिकरणं, कारण त्यांच्या निमित्ताने परमेश्वराचे कार्य चालू आहे हे दिसतं आपल्याला आणि त्यांना आपण आदिकरण समजतो. परमेश्वर मात्र ते ठरवत असतो आणि आपल्याला ते दिसत असतं. म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी एक परमप्रीती असली पाहिजे. हे देवाचे राजहंस आहे, हे देवाचे पुत्र आहे, हे आपण बघून त्यांच्या पुढं नतमस्तक झालो पाहिजे. येत प्रवृत्ती झाली तरी स्तंभ ऐका ते निमित्त करून बोलीजेल. परमेश्वर सांगतात येत प्रवृत्ती झाली तर कोणालाही निमित्त करून, या सूत्रातून आपण हे लक्षात घ्यायचं. आता सोपं आहे, बोध आणि बोधशक्ती. मग परमेश्वराची प्रवृत्ती झाली तर कोणाला स्तंभ ऐका ते निमित्त करून, म्हणजे स्तंभ म्हणजे खांब, तो जड असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं काहीच भावना नसतं, त्यालासुद्धा निमित्त करून, म्हणजे एखाद्या अज्ञानी जीवाला, एखाद्या साधाच्या नामधारकालासुद्धा निमित्त करून परमेश्वर हे तत्त्वज्ञान देऊ शकतात, निमित्त करून उद्धरू शकतात, बोध देऊ शकतात. हे आपण लक्षात घेतलं. स्तंभ एका ते निमित्त करून परमेश्वर ठरवणार आहे. स्तंभ म्हणजे आढळ, निश्चल, त्यालाही कोणालाही निमित्त परमेश्वर करू शकतात. येत प्रवृत्ती झाली तरी स्तंभान एका ते निमित्त करून बोलीजेल. बोलणंसुद्धा परमेश्वर, उद्धरणंसुद्धा परमेश्वर हे कोणाला तरी निमित्त करून करत असतात. कारण परमेश्वराचं अवतार कार्य जरी उत्तरापंथाला गेले तर याचा अर्थ अवतार कार्य संपलं नाही. ही सृष्टी असेपर्यंत, जोपर्यंत परमेश्वराचं अवतार कार्य चालू आहे तोपर्यंत सृष्टी आहे आणि हे अखंड कार्य परमेश्वराचं चालूच आहे. ते कार्य चालू आहे म्हणूनही आपण भक्ती करतो आहे. प्रत्येक जीव आपल्याला योग्य अयोग्य आजूबाजूला जे दिसतात ते परमेश्वराच्या ह्या अखंड कार्यामुळेच दिसतात. कारण अनंत जीवाला परमेश्वराला उद्धारण्याचं व्यसन आहे आणि उद्धारायचं कार्य चालू ठेवण्यासाठी परमेश्वराला कोणाला तरी निमित्त करून हे देणंच आहे. आप्ताचं वाक्य लागे जीव जीवाचा ऐकतो, म्हणून परमेश्वर जीवाला निमित्त करून त्या जीवाला बोध देत असतात, ज्ञान देत असतात, उद्धरत असतात, सर्व काही जीवाच्या माध्यमातून. पण तो जीव कोण, कसा, कधी, केव्हा आणि कुठं परमेश्वराला निमित्त ठरवायचं हे परमेश्वर ठरवत असतात. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ती माया कार्य करत असते आणि म्हणून परमेश्वराच्या अधिकारातला हा विषय. अयोग्य ते योग्य करीत योग्य अशी परमेश्वर ज्ञान देते. हे करतात, पण काय करतात? अयोग्य जीवाला योग्य करतात आणि योग्य जीवाला परमेश्वर ज्ञान देतात. त्या ज्ञानातूनच जीवाचा उद्धार होतो. ज्ञानमोचक सांगितलेले. आपण अयोग्य आहे, अनंत दोष आपल्यामध्ये आहे, परंतु सर्वाधिकार आहे आणि अनेक गुण आहे. या गुणाच्या माध्यमातून ह्या अयोग्य जीवाला परमेश्वर स्वतः योग्य करतात आणि त्या योग्य जो झालेला आहे, ज्याचा कॅपॅसिटी, त्याचे अधिकार निर्माण झालेला आहे, त्याला परमेश्वर ज्ञान देतात. आणि त्या ज्ञानातून मात्र आचार त्याग करण्याची जी कड आहे ती जीवाची असली पाहिजे. ज्ञानापर्यंत परमेश्वराची कड, आद्यंती दैव मध्य पुरुष. बोध परमेश्वर देतात, म्हणजे ज्ञान स्वतः परमेश्वर देतात आणि प्राप्तीला पण परमेश्वर देतात, परंतु मधला जो कड आहे त्यागाचा, आचरणाचा, अनुसरणाचा, हा मात्र जीवाचा स्वतःचा आहे.
त्याच्या स्वतंत्रतेला परमेश्वर काही कधी हात लावत नाही. म्हणून आपण तो कट जर केला तर मात्र परमेश्वर प्राप्त नक्कीच होणार आहे. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन येतं. जीव उद्धरीती हेच व्यसन. परमेश्वराचं हे अलौकिक अवतार आपण यातून समजून घेतला पाहिजे. वेगळंपण, एक वैशिष्ट्यपण हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, दुसरं काहीच व्यसन नाही, कसलंच व्यसन नाही. म्हणून जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. येनकेन प्रकारे प्रत्येक जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे कशातून तरी. उदास होऊन, प्रसन्न होऊन, स्वीकारून स्वतः भिक्षेला जाणार. पूजनीय भांडारेकर स्वतः भिक्षेला गेले, बाईसांकड स्वतः देवा घरी जाऊन संबंध दिला. म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करायचं चिंतन केलं. 6-6 महिने चिंतन करून त्या अयोग्य जीवाला योग्य केलं. तसं आपलंसुद्धा परमेश्वराने चिंतन केलेलं आहे, चिंतन करत आहे. कुठंतरी आपल्याला साई झालेलं आहे, आपला मृत्यू टाळलेला आहे. येतीचं होईजे ते चुकीची, येतीचं होते म्हणून चुकलं, परत येतीचे होते म्हणून चुकलं. हे परमेश्वर स्पष्ट आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. म्हणून आपण परमेश्वराचं होऊन राहू. परमेश्वराला जर होऊन राहिलं तर नरकातून चुकणार, अनेक संकटातून चुकणार आणि परमेश्वराला प्राप्त होणार. म्हणून परमेश्वराला व्यसन आहे फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं, दुसरं कोणतं व्यसनच नाही आहे. आणि आपल्यालाही व्यसन असलं पाहिजे फक्त आणि फक्त परमेश्वराचं चिंतन करण्याचं, स्तुती ऐकण्याचं, बोलण्याचं, स्मरण करण्याचं. हे सतत आपल्याला बी निर्माण आपल्याला करावं लागेल. ते आपोआप होत नाही, ऊर्ध्वगतीचं कार्य आहे. त्याला एनर्जी द्यावं लागेल, ती आवड निर्माण करावं लागेल, ती अवस्था आपल्याला बदलावं लागेल, तर ते होईल, अन्यथा होऊ शकत नाही. मी हे ईशाळूचे ईशाळू, हे जरी परमेश्वर स्पष्ट सांगतात आम्हाला जरी व्यसन असलं तर ईशाळूचे ईशाळू म्हणजे खंतीसुद्धा परमेश्वराला येतात. आणि जर परमेश्वराला खंती आली तर आपल्याकडून झालेल्या चुकीची खंती परमेश्वराने जर घेतली, स्वीकारली, तर ह्या सृष्टीपर्यंत आपलं तोंड परमेश्वर पाहत नाही. आणि मग आपल्यासाठी नरकच नरक वाटच पाहतात. त्या दुःखात जाण्यासाठी आपली तयारी झालेलीच असते. म्हणून परमेश्वराने काय आज्ञा केलेली आहे, काय अपेक्षा केलेली आहे, ते करण्याचा आपला सतत सदैव प्रयत्न असला पाहिजे. अन्यथा परमेश्वर ईशाळू आहे. कारण परमेश्वराने देह धर्म, जीव धर्म सर्व स्वीकारले म्हणजे त्यामध्ये ते सुद्धा आहेच. म्हणून परमेश्वर उदास होणार नाही, खंत पकडणार नाही, याची सर्वात जास्त आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला परमेश्वराला प्रसन्न नाही करता आलं तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु परमेश्वराने खंती आणि आपल्यावरती रागावू नये किंवा उदास होऊ नये याची मात्र काळजी आपण घेतली पाहिजे. अन्यथा ती आपल्याला खूप मोठ्या दुःखात पाडेल, आपल्याला सर्वात मोठं ते महागात पडेल. कारण परमेश्वर भेटला आहे, दिसला आहे, समजला आहे, कळाला आहे, ते एवढं सहजासहजी आपल्याला भेटलेलं नाही. इथपर्यंत आणलेलं आहे परमेश्वरांनीच, आपल्याला सांगितलेलं आहे परमेश्वरांनी, बोध दिला आहे परमेश्वरांनी, परंतु ते करण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं हे समजून आपण घेतलं पाहिजे. मूर्ती परमेश्वर एक घेऊन एक देते, अमूर्ती काहीच नाही घेते. श्रीमूर्त जेव्हा व्यक्त होतात, अवतार घेतात, काही देतात, काही घेतात, घेऊनच देतात. अलग लक्षात, ग्रहणदान असेल, लीळादान असेल, संबंधदान असेल, कैवल्यदान असेल, परमेश्वर घेतात आणि मग देतात. मुठभर पोयाच्या बदल्यात परमेश्वराने सुदाम्याला काय दिलं हे बघा आपण, हे लक्षात येईल आपल्याला. लीळाचरित्रामध्ये अनेक जीव आहे, त्या जीवाच्या अनुषंगाने सुद्धा परमेश्वर थोडं घेतात आणि खूप काही देतात. परंतु अमूर्ती काहीच नाही, ती म्हणजे अव्यक्त स्वरूप आहे. इथं मात्र कार्यच नाही, अव्यक्ती व्यापार नाही, म्हणून तिथं काही देता घेता येत नाही. म्हणून आपल्यासाठी परमेश्वर क्रीडलेले आहे, अवतार घेतलेला आहे, आपल्यासाठी वाडोवेडी फिरलेले आहे. आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून देवतेला कामाला लावून स्वतः अवतार घेतलेला आहे. आणि आता त्या अवताराकडून घेणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ते घेणं म्हणजे परमेश्वर मिळवणं, परमेश्वर प्राप्तीला आपल्याला नीती इतकं योग्यता आपल्यामध्ये निर्माण करणं हे परमेश्वराला देणं आहे. आपण प्रपंचाच्या माध्यमातून देतो, देवाला हे पाहिजे, देवाला ते पाहिजे. देवाला फक्त आपण पाहिजे, आपल्याकडून देवाला काहीच अपेक्षा नाही, आपल्याकडून देवाला काही घ्यायचं पण नाही. परंतु आपण देवाचं न होता देवाच्याच कृपेने आपल्याला जे भेटलेलं आहे त्याच प्रापंचिक वस्तुरूपात भौतिक जगाच्या अनुषंगाने, भौतिक वस्तूच्या अनुषंगाने परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो सर्वात मोठा भ्रम आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारामध्ये. या भ्रमातून आपण सर्वात पहिले आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि त्या भ्रमातून जर आपण बाहेर पडलो, त्या अज्ञानातून, त्या अन्यथा ज्ञानातून जर आपण बाहेर पडलो तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. अन्यथा या विधीत कर्मकांडात
इतकं आपण अडकलेलो का त्यातूनच आपल्याला देव भेटेल, हाच धर्म आहे, हीच धार्मिकता, हेच तत्व, हेच सिद्धांत, हीच आचारप्रणाली आहे, हा भ्रम आपल्याला निर्माण झालेला आहे. ते तोडण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल आणि परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्त होत असतो. परंतु परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते आपण स्वीकारलं, अंगीकारलं. आज्ञा जी परमेश्वराने दिलेली आहे ती आपण स्वीकारून परमेश्वराला जशी प्रसन्नता निर्माण त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला, जितका होईल तितका होईल, तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या या भ्रमातून आपण बाहेर पडलं पाहिजे. यावरती काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा, त्यावरती आपण चिंतन करू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.